दाखल झालेत. षटक क्रमांक 1 साठी पहिल्या राऊंडची ही शेवटची मॅच असेल. पहिला बॉल समोरच्या दिशेने फुल लेनचा बॉल होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ बॅटने खेळलेत. 2 धावांचा प्रयत्न जरूर होता परंतु एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने डावाचा श्रीगणेश देखील झालाय. एक धाव धावफलकावरती आहे. गोलंदाज पंकज एक धाव धावफलकावरती. राईट आर्म ऑन द विकेट. इथे मात्र अँगलनं बॉल शरीरापासून दूर पडला, बाहेर जात राहिला. हा बॉल डॉट असेल. नवीनजी मेहर यांच्या माध्यमातून एरंजा टीमला खूप शुभेच्छा आल्यात. आपले देखील मनापासून आभार आणि स्वागत आहे नवीनजी. एक धाव धावफलकावरती आहे. बॅकफुटला गेलेत. OTT ओव्हर दी टॉप हा फटका आपण पाहतोय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावले होते आणि इथे 3 धावांचा प्रयत्न झाला. 3 तर पूर्ण झाला. कदाचित चौथ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि चौथी धाव घेत असताना फलंदाज धाव बाद, विकेट. खरं तर असं म्हणतात ना की ऊस गोड लागला की तो मुळासकट खायचा नसतो. तसंच झालं. 3 आल्या होत्या. चौथ्या धावेची खरं तर गरज नव्हती. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल होता आणि फलंदाज अविनाश धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज सनी राणे मैदानावरती दाखल झालेत. राहुलजी चव्हाण आमच्या सोबत आहेत. राहुलजी लालच बुरी बला आहे तेच झालं. आणखी एका धावेचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये फलंदाज बाद झाले. 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पंकज बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल राईट आर्म ऑन द विकेट. सनी राणे पहिल्या बॉलवरती अप्रतिम फटका आपण पाहतोय. ज्या दिशेने बॉल होता त्याच दिशेने खेळलेत. क्षेत्ररक्षकाने अगदी शर्थीचे प्रयत्न केले परंतु बॉलला रोखू शकणार नाही. सनी राणे अप्रतिम चौकारानं खातं खोलतायत. जबरदस्त फटका, क्रिकेटचा क्लास. जसे 12 पार होतात ना, गणेश रंगात आलेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा लोअर फुलटास होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अगदी वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. चांगली सुरुवात केली एरंदार संघाने देखील. एक विकेट जरूर आले. अविनाश आवश्यकता नव्हती धावबाद स्वरूपामध्ये बाद झाले. अनफॉर्च्युनेट डिस्मिसल इन द क्रिकेट म्हणजे दुर्दैवी विकेट आहे क्रिकेटमधली. अनफॉर्च्युनेट म्हणजे त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो दुर्दैवी. फलंदाज धावबाद झाले. ज्यावेळेस देखील ऑन साइडला हा बॉल खेळलेत आणि स्क्वेअर लेग रिचनला बॉलला अडवलं जाईल. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. श्री गणेश मानकिवली संघ ऑलरेडी 5 मिनिट तुमचे लागलेत. षटक क्रमांक 1 साठी प्रत्येक षटकानंतर जर टीम मीटिंग केली तर अतिरिक्त वेळ लागू शकतो आणि खरं तर जे अंतिम षटक आहे त्या अंतिम षटकामध्ये एखादा अतिरिक्त खेळाडू आपला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागू शकतो. त्यामुळे थोडीशी घाई करा ही विनंती आहे. राज गडगे आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत षटक क्रमांक 2 साठी.
या अगोदर आपण आवाज ऐकला सन्माननीय महेशजी धुळे सरांचा. बदलापूरची एवन जोडी आज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळेल. बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी धुळे सर आणि बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर. राज गडगे बॉलिंग ट्रॅकवरती. नुकतीच एक स्पर्धा पार पडली, तिथे मॅन ऑफ द सिरीजचा किताब या खेळाडूने मिळवलाय. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, नेत्रदीपक टायमिंग, बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. बॅकफुटला वेट ट्रान्सफर करत असताना बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, चौकार. तो भूतकाळ होता, तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज मिळाली. तो पहिला बॉल त्यावरती केलंय आक्रमण आणि स्वागत केलंय राज खडके यांचं. वेलकम टू द पार्टी. पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका, गॅप मध्ये खाली इलाका, वहा कर दिया धमाका. कव्हर आणि पॉइंटच्या दरम्यान आखूट टप्प्याचा बॉल त्यावरती केलंय आक्रमण, ठोकलाय चौकार. गिटार वाजली राज गडगे यांना पाहून. 2 चौकार बॅक टू बॅक लगावलेत. पुनरागमन करावं लागेल राज गडगे यांना, परंतु सध्याच्या खडीला आक्रमणावरती राज गडगे जरी असतील परंतु त्यांना आक्रमणावरती घेतलंय मयूर मेहरे यांनी. अँगल बदललाय, रिझल्ट नाही. पॉइंटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा आपण पाहतोय आखूट टप्प्याचा हा बॉल. बॅकफुटला तयार आहेत फलंदाज मयूर मेहर. 3 इन अ रो. टाळ्यांचा कडकडाट थोडासा कमी होतोय, थोड्या जोरात वाजवा. आणखी एक बॅक टू बॅक 3 चौकार त्यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज आहेत राज गडगे. ज्यावेळेस प्ले अँड मिस, आणखी एक बॉल इथे डॉट आलाय. ज्यावेळेस आणखी एक बॉल प्ले अँड मिस, वाईड बॉल इथे असेल, अवांतर धाव मिळेल. सन्माननीय विवेक कडू साहेब त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मयूर मेहर यांच्यासाठी 3 बॉल मध्ये 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. ज्यावेळेस समोर दिशेने आक्रमण तर केलंय क्षेत्ररक्षक, बनतील फक्त दर्शक. समोरच्या दिशेने सरळ बॅटने केलाय प्रहार आणि कळवतात एकराज विटरे. इट्स मॅक्सिमम षटकार 6 धावा. षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. पुन्हा एकदा आक्रमण. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल चाललाय आणि तोपर्यंत एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. निलेशजी जनार्दन मेहर साहेब यांच्या माध्यमातून देखील बक्षीस या ठिकाणी लगावलं गेलंय. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून देखील असणार आहे. बक्षांची अगदी खैरात मैदानावरती सुरू आहे आणि सध्याच्या खडीला मयूर मेहर आक्रमण करतायत. षटक क्रमांक 2चा खेळ इथे पूर्ण झालाय आणि 20 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या पंकजांच्या आणि
पुढच्या षटकामध्ये एक्झॅक्ट डबल आल्यात, 20 धावा आल्यात, एकूण 30 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. विवेकजी कडू साहेब, शैलेश वडनेरे फाउंडेशन, बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेचे ते आयोजक होते आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मयूर मेहर यांच्यासाठी लगातारच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. एकूण 30 धावा धावफलकावरती आहेत, 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पंकज भोले बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिलाच बॉल त्यावरती केलाय आक्रमण क्षेत्ररक्षक, त्यांच्याकडून झाली आहे चूक. खूप कठीण असतं असे झेल पकडणं देखील, हे पंकज भोले यांना देखील माहिती आहे. कठीण झेल होता, झेल ट्राफ झालाय. फ्लॅट बॉल गेला होता, खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला होता. इन दी एअर आपण पाहिलं, एकच धाव प्राप्त झाली आणि जीवनदान मिळालंय मयूर मेहर यांना. आक्रमक इनिंग आतापर्यंत खेळत जीवनदान देखील मिळालंय. अथर्व 11 जर्मन एरंदाड संघ मैदानावरती खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते खरं तर एरंदाड गावचे शाखा प्रमुख मयूरजी मेहर साहेब आणि विकासजी दत्तात्रय मेहर याच्याकडून सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर तब्बल 5000 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल त्या खेळाडूला. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. केतन भोईर या मागचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोरता सज्ज होते. पंकज भोरीला आपण पाहतोय, त्याच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर होतो. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साईडला विकेट करण्याचा प्रयत्न होता, दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय, मिळेल ती सिंगल. उद्योजक विकास दत्तात्रय मेहर आणि त्यांच्या साथीनं शाखा प्रमुख मयूरजी मेहर यांच्याकडून 3 सिक्सरसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलं आहे. क्या बात आहे. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 34 34 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. स्कोरबोर्ड तुम्हाला पार मिळेल तुषारजी. पुढचा बॉल येणे अगोदरचे बॉल झाले होते, यावेळेस शरीरावरती बॉल झालेला आहे, कमी गतीने टाकलाय. पंकज भोले यांची खासियत आहे, परंतु एका धावेपासून रोखू शकणार नाहीयेत. बॅटच्या माध्यमातून एकेरी धाव आली, एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती. स्कोर कार्ड खूप वेगानं पुढे चाललंय आणि कौतुक केलं पाहिजे दोनही फलंदाजांचं, ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. पहिली विकेट खूप लवकर आली. फलंदाज अविनाश धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेत, परंतु आज इथे विकेट मिळवणं खूप थोडंसं कठीण गेलंय. मानकिवले संघाच्या गोलंदाजांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट अर्जित कराव्या लागतील, त्याखेरीज पर्याय नसणार आहे. गोलंदाज पंकज भोले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. पुढचा बॉल एज मे बी बॉल कॅरी झालाय आणि फलंदाजी ते बाद होतील. फलंदाज सनी राणे इथे झेलबाद झालेत. विकेट. संगीत तुम्हाला ऐकायला पाहिलं आणि यासाठी तर गणेश पाटीलची ओळख आहे. मॅमप्रम मांगडुरकर त्याने सांगितलं दोन्हीनं हा जेल मागून टेपला, त्यामुळे आता त्याचंही कौतुक व्हायला हवं. धावफलक ज्या प्रकारे स्थिरावलं होतं, धावफलक ज्या प्रकारे वेगाने वाढत होतं, तुषारजी का वाटतंय 5 षटकामध्ये किती धाव आहे ते बनतील? प्रेडिट करणं थोडंसं चुकीचं राहील राहुलजी, अंदाज लावणं थोडं चुकीचं राहील, परंतु राहुलजी देखील आमच्यासोबत काही काळ जोडले गेले होते. अंदाज करणं चुकीचं आहे, परंतु चांगल्या धावा इथे बनतील, त्यामध्ये शंका असण्याचं कारण नाहीये. ज्यावेळेस हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉलच्या खाली पोहोचलेत. खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं ललित यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती ते शून्यावरती बाद झालेत. गोल्डन डकचे शिकार ठरतायत फलंदाज बाद.
पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, तुम्ही मोजा. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 झाल्या, 35 झाल्यात. पहिला बॉल आडव्या बॅटनं, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं झालंय आणि त्याचा फायदा लगेच फलंदाजाने घेतलाय. एका धावेचे रूपांतर 2 धाव्यांमध्ये झालं. एकूण 2 धावा अर्जित झाल्या. 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 37 धावा धावफलकावरती. पंकज फोले विकेट किपिंग करत होते आणि ते आता अगदी काऊ फेज मध्ये आलेत, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजनला बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा. रियान्स तेजस मेहर यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार. श्री मेहर यांच्यासाठी 3000 रुपयाचे बक्षीस असेल. शाखा प्रमुख जी मयूरजी मेहर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये एका षटकारासाठी हे बक्षीस या ठिकाणी असणार आहे. श्री मेहर यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये व्हाट अ कॅच दॅट इज, व्हाट अ ब्रिलियंटली टेक दॅट इज. अप्रतिम झेल आहे. नेत्रदीपक झेल टिपला गेलाय आणि आली आहे सफलता. फलंदाज बाद. अपील पंचांकडे आणि बॅक टू बॅक विकेट. प्रशांत भोईर जबरदस्त गोलंदाजी करतायत. 2 कंसेक्युटिव्ह विकेट इन अ रो. फलंदाज बाद.
सफल झाल्यात. चंदू अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलेत. नवीन फलंदाज नयन मैदानावरती दाखल होत आहेत. नयन बोराडे मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 7 वरती. मयूर मेहर यांनी खूप चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये. 29 धाव्यांची विस्फोटक खेळी मयूर मेहर यांची पाहायला मिळाली. पुढचा बॉल चांगला फटका आहे. एक धाव इथे प्राप्त होईल. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीयेत. क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली होती परंतु एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती. आज या स्पर्धेमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या प्रतीक पिशेकर यांच्या नावावरती आहे. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक प्रतीक पिशेकर यांनी झळकावलं. आणि त्यांनी सांगितलं की 2018 मध्ये या अगोदर अर्धशतक बनलं होतं. त्यानंतर 2025 पर्यंत वाट त्यांना पाहावी लागली. तब्बल 6 वर्षानंतर पुन्हा एकदा अर्धशतक ते बनवू शकले. यावेळेस प्ले अँड मिस आणखी एक बॉल इथे डॉट आलाय. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 42, 42 आणि गडी बाद झालेत 5 बाद 42 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल अद्याप शिल्लक या खेळाच्या पूर्वार्धामधले. यावेळेस फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती. मयूर मेहर यांनी चांगली खेळी केली परंतु बाकी बॅटरनं देखील चांगली खेळी करणे गरजेचं होतं. धावफलक 43 धावा धावफलकावरती आहेत. 29 त्यापैकी मयूर मेहर यांनी बनवल्या. हाफ ट्रॅकर बॉल होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रहार केलाय. खूप दूरवरती लांब पल्ल्याचा अर्ध्या पिच वरती हा बॉल फुल पॉवरफुल बॉल झालाय. गोल षटकार. मयूर मेहर यांच्या माध्यमातून श्री मेहर यांच्या एका षटकाला 1000 होते परंतु यावेळेस दुसरा येईल का? हा देखील बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. श्री मेहर सौ सोनार की एक लोहार की. बॅक टू बॅक दुसरा षटकार. शेट कराळे यांच्या माध्यमातून हेमंत मराडे यांच्या लगातारच्या 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. श्री मेहर मेन ऑन दी फायर नाव. 50 झाली बॅटिंग करणारी टीम. 55 धावा. अथर्व
अथर्व 11 एरंदर संघाच्या 55 धावा धावफलकावरती आहेत. 50 अप झाली आहे बॅटिंग करणारी टीम. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. मोठी चेस त्यांच्यासाठी. क्षेत्ररक्षण चांगला आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 57. श्री मेहर डावाला फिनिशिंग टच देत आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पैकी बॉलर एंडला आली आणि ती मला वाटतं कदाचित चुकली. 2 धावा पुन्हा एकदा येतील. 59 धावा धावफलकावरती. 59. धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल प्ले अँड मिस. अंतिम बॉल वरती देखील धाव आहे. पंच कळवतात 22. शेवटच्या बॉल वरती 22 ची सिंगल आली आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 60 धावा. 61 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी श्री गणेश मानकिवली संघासमोर असेल. 61 इज द टार्गेट. 61 धाव्यांचं लक्ष असणार आहे आणि जेव्हा सामन्याला सुरुवात होईल तर खेळाच्या उत्तरार्धामध्ये राहुलजी चव्हाण यांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद.
तो शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यमान ही स्पर्धा रंगती आहे आणि स्पर्धा तुम्ही पाहताय कबीर स्मृती चषक 20-25 पर्व आपण एन्जॉय करतोय. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकला होता टीम श्री गणेश क्रिकेट संघ बाणकिवली च्या विरोधात टीम अथर्व 11 जर्मन एरंजाड या संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आपण पाहतो इथे इन्व्हाइट केलं टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली या संघाला इथे मात्र बॅटिंग करत असताना क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यानंतर काप बॅटिंग केली आहे. 60 धाबा पूर्वार्धामध्ये इथे बनल्या आणि आता 61 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि सलामी जोडी त्याच 61 धाबा इथे मात्र चेस करण्यासाठी दाखल झाली आहे. मात्र तुम्ही पाहताय एका बाजूला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल पंकज भोले आणि त्याच्या साथीनं हेमंत मराडे. ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आमच्यासोबत स्कोरर विकी भालेराव आहेत. प्रत्येक खेळाडूची तंतोतंत माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ललित भोईर. अर्थातच टीम एरंदाळचा रबाडा आता जोडला गेला आहे. नंदुशेठ बुऱ्या कराळे यांच्याकडून 3 बॉल 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे टीम मानकेवली संघाला. आणि तसेच आमचे केतन भोईर देखील जोडले गेलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. दहिवली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष हनुमान चंद्रकांत गवळी हे देखील जोडले गेलेत, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल अडवा बाटने खेचलाय डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जशा तसं प्रत्युत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल सीमा पार, चौकार. ललित भोईरने जर 3 बॉल 3 विकेट घेतले तर विवेक कडू यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. श्री गणेश मानकिवली संघ मैदानावरती खेळतोय आणि केतन मारुती शेकटे यांचं आगमन झालंय, त्यांच्याकडून शुभेच्छा येतात टीमला, त्यांचं आम्ही आभार व्यक्त करू. बरेचसे मान्यवर खरं तर जोडले गेलेत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रियाज मामू शेख हे देखील माझा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, 61 धावांचं टार्गेट आहे. अथर्व 11 जर्मन एरंदाळ विरोधात श्री गणेश मानकिवली. अजून एक चांगला फटका. मागील बॉलवरती नजाकत तर या बॉलवरती ताकद. बॉल सीमा पार. ज्याच्या बॅटमधून निघतात नेहमीच आगीचे गोळे, अरे तोच तर पंकज भोले. त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार, सिक्सर. का बॅटिंग करतोय, सलामीला दाखल झालाय. 2 बॉलवरती 2 मोठे फटके त्याने वसूल केल्यात. 10 धावा फलकावरती जोडले गेल्यात. कानूरची स्पर्धा गाजवली, तिथे मालिकाबीर मान ऑफ द सिरीज बाईक त्याने जिंकली आणि आज देखील आपण पाहतो का बॅटिंग करतोय. माहिती आहे लक्ष मोठं आहे, टार्गेट थोडंसं मोठं आहे, परंतु मानकिवली नाव कुठलं छोटं आहे. दुसऱ्या बाजूला यंगस्टर खेळाडूचा भरणा असलेला संघ तुम्ही पाहताय. खरं तर एरंदळगावचे पोलीस पाटील, एरंदळगावचे आपण पाहतोय शाखा प्रमुख मयूरजी मेहरसाहेब यांनी हा संघ बांधलाय. अथर्व 11 जर्मन एरंजाड बागपोडला गेले. पंच करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, धाव घेण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु इथे एसट्या उद्ध्वस्त केल्या. अभिलाष राणे होते ज्याने मात्र धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला बॅटरचा, त्यामुळे आता इथून धाव मिळणार नाही आहे. 2 बॉलवरती 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण सुटकेचा मोकळा निश्वास आता ललितने देखील सोडला असेल या मॅचमध्ये, कारण कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अक्षय भोईर आमचे जवळचे मित्र आहेत, ते देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक वर्ग टीम एरंदळ संघाच्या पाठीराखा येथे दाखल झाले, त्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विशाल राणे हे देखील जोडले गेलेत. हाफ ट्रॅकर बॉल होता. खरं तर पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर, परंतु पंच सांगतात लाईन भरपूर चांगली होती. खरं तर
गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता तर इथून धावा मिळू शकल्या असत्या. पॉईंटला क्षेत्र पूर्णपणे मोकळं होतं. त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न पुढे थांबवला आणि आता अखेर इथून डॉट बॉलची समाप्ती होत असताना गॅपचं सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु स्वतःला पुढे थांबवलं. असं वाटलं होतं की वाईट बॉल आहे. बिग हिट केलाय ऑन साइडला, हा फटका खेचलाय मिड विकेटला टायमिंगच्या जोरावरती. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या साठी 1000 आणि राम अण्णा मेहर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. क्या बात आहे. बक्षिसांचा भडीमार आता तुम्हाला पार मिळेल. षटका ठोकलाय, धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पार मिळेल. स्कोरबोर्डवरती धाबा 16 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 बॉल डॉट जरूर आले, परंतु पुन्हा एकदा आक्रमकतेचं दुसरं नाव आहे पंकज भोले आणि त्याच्या बाटमधून निघतात आगीचे गोळे. 2 षटकार त्याने वसूल केले. धावफलक 16 एकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक. राऊंड द विकेट ऑन साइडला खेचला मिड विकेटला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा छक्का नाही, अठ्ठा नाहीये, हा 10 आहे. 10 मध्ये 6 येतो. बरेचसे प्रेक्षक वर्ग जोडले गेले, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 22 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल. बरेचसे मान्यवर आता जोडले गेलेत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फलक केले पण चे पुरस्कर्ते आमचे बाळदादा बोराडे यांच्याकडून देखील काही कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिकसाठी टीम एरंदळ संघासाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. बाळू बोराडे यांच्याकडून देखील, अजय म्हात्रे यांच्याकडून देखील, जय म्हात्रे यांच्याकडून देखील 3 बॉल 3 सलग विकेट जर घेतले तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 बॉल 3 षटकारासाठी नंदुशेठ भुर्या कराळे यांच्याकडून देखील 1000. षटक क्रमांक 2 गुरदास सनी. पहिला बॉल यॉर्करचा वापर करण्यात आलाय. ऑन साइडला बॉलला ढकललाय. बॉल चालला डीप मध्ये, एक सिंगल एक पटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतोय. 2 धाबा इथे मिळतील आणि अखेर धावफलक 24 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 2 धाबा इथे एकवटल्या. खरं तर मानकेवली गावचे उद्योजक समाजसेवक दिनेश हरिश्चंद्र धुमाळ साहेब त्यांच्याकडून देखील भरपूर शुभेच्छांचा भडीमार होतोय. टीम मानकेवली संघासाठी त्यांचे आपण आभार व्यक्त करू. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 61 धाबा इथून चेस करायचे. इथे फटका चांगला व्ही शेप मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधी आपण पाहिलं पंकज भोले आणि आता हेमंत मराठेच्या बॅटमधून बॉल सीमा पार. 6 पुढे सरकतोय. टीमची टोटल 30 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. या बॅचमध्ये तुम्ही पाहताय धावफलक वेगानं आता पुढे सरकत असताना 30 धावा फलकावरती जोडले गेल्यात. गुरदास सनी इथे देखील पंच करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटचा खेळाडू आपण पाहतोय. पुढे सरकला बेदू परटोले बॉल उचलून फेक करतोय. दरम्यान चिकी सिंगल 31. 31 धावा फलकावरती जोडले गेले. अजूनही या मॅचमध्ये 30 धावांची गरज. खरं तर भरपूर चांगली मॅच मैदानावरती रंगते. मानकेवली गावचे समाजसेवक उद्योजक गजेंद्र गडगे साहेब हे देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम मानकेवली संघाला. त्यांच्याही शुभेच्छाचा आपण स्वीकार करू. खरं तर दहिवरी नाईट टुर्नामेंटचे ते दमदार आयोजक आहेत. 13 बाईकसह ती स्पर्धा आपल्याला पार मिळेल. आणि पंटशेठ गडगे यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. खरं तर या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय गुरुनाथजी खाडे साहेब असतील जे 40+ चांगले खेळाडू आहेत टीम मानकेवलीचे. त्यांच्या साथीनं प्रवीणजी गडगे, अंकुजी गडगे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न गरज होती का हा प्रश्न इथे उभा आहे. परंतु इथे घडलंय काय. पंकज भोले जो चांगली बॅटिंग करत होता त्याला आता मैदान सोडावं लागतंय. धक्का लागेल टीम मानकेवलीला. फॉर द बाद.
रिवर्सचा फटका असाच असतो, लगातार आबाद नाही तो बरबाद यालाच तर म्हणतात. त्यामुळे आता बॅटर आऊट झालाय. अथर्व इलेव्हन जर्मन एरंदाड संघ खरं तर एरंदर गावचे शाखा प्रमुख मयूरजी मेहर साहेब त्यांच्या मुलाच्या नावाने संघ मैदानावरती खेळतोय. अथर्व इलेव्हन जर्मन एरंदाड आणि त्यांनी देखील भरपूर कॅश प्राईजचा बडीमार इथे गेलाय. कल्पेजी मोगे, केतनजी भोईर, केतनजी भंडारी सर्वच या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गुरुदा सज्ज होत आहे पण आता सनी रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. जी चूक केली मी म्हणेन पंकज बोलेनं तीच चूक आता मैदानावरती करतोय प्रशांत भोईर. धावफलक वेगानं पुढे सरकला जरूर होता. धावफलक आपण पाहिलं टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 31 31 धावा फलकावरती जोडले गेल्यात. जबरजबळ या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर पुन्हा एकदा रिवर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. इथे पंच वळलेत. पायचा इशारा काय करतील. वाईट बॉल. जबरजबळ या षटकातील आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. त्यामुळे शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. पहिल्या षटकाच्या अंती तब्बल धावा आपण पाहिल्या 20 धावा होत्या आणि या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये जबरजबळ 22 धावा होत्या 2 षटकाच्या अंती. त्यामुळे आता 3 चेंडूमध्ये जबरजबळ आपण पाहिलं तर 9 धावा वसूल केल्या आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात 10 धावा इथे वसूल केल्या. त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. फुल टॉस बॉल होता. यावेळी देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तिथे मिळते. सिंगलवरती थांबावं लागेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर जबरजबळ 11 धावा खर्च केल्या गुरुदास सनी राणेनं. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 33 धावा. येणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आता या मॅचमध्ये आणि जिंकण्याकरता आपण जर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये आय थिंक 28 धाब्याची गरज आहे. 18 चेंडू 28 धाब्याची गरज आहे. 2 षटकामध्ये इथे जबरजबळ आपण पाहिलं तर धावा बनल्यात तब्बल 33 परंतु 18 बॉलमध्ये इथून 28 बनतील का हे देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गुरुदास आता दाखल होतोय. वेदांत परडोले गुरुदाची बारकवरती आता तो दाखल झालाय. समोर बॅटर तुम्हाला पार मिळतील. 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चंदू मेहर पहिला बॉल मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर केलंय द ग्राउंड सिक्सर. वेलकम मोबाईलचे ओनर यांच्याकडून 3 बॉल 3 विकेटसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धाबाची गरज आहे. पहिल्या बरोबरती षटकार ठोकलाय. तुम्ही पाहताय गोरंदाज वेदूवरती आक्रमण चढवलाय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सलगचा पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या बरोबरती षटकार ठोकलाय. पुढचा बॉल कमबॅक करतोय. बेगाचं दुसरं नाव वेदांत परटोले. अंडर 19चा खेळाडू तुम्ही पाहताय वेदू आता दाखल झाले या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय वेदू. ऑन साइडला खेळलाय. हा फटका फसला की काय. मिड विकेटचा खेळाडू जज करतोय. कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितले परंतु या मॅचमध्ये आता जेल निसटलाय. दरम्यान 2 धाबा इथे मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक तुम्ही पाहताय पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जोडली गेली आहे 41. 20 धाबाची अजूनही गरज म्हटलं जातं ना. ज्या प्रकारे संगीतकाराला बातकाही साथ हवी असते आता तीच साथ इथे मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून हवी आहे परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे तुम्ही पाहताय धावफलक पुढे सरकतोय.
फुल टॉस बॉल इथे देखील आक्रमक करण्याचा प्रयत्न होतोय. फटका हा फसला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अविनाश राणे होते ज्याने एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर फुल टॉस बॉलवरती फुल टॉल वसूल करू शकले नाहीये. दरम्यान प्रशांत दीपक भोईरला आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बा खेळ शिल्लक आहे जिंकण्याकरिता. इथून अजूनही गरज या षटकामध्ये. आता 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे जिंकण्याकरिता. 20 धाबांची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे या मॅचमध्ये. गोरदास वेदू प्रयत्न चांगले करतोय. टॅप केलाय ऑन साईडला. एक सिंगल तर मिळेल. दुसरीचा प्रयत्न करतील यात शंकाच नाहीये. परंतु दुसरीचा प्रयत्न आता थांबवलाय कारण डीप मधून वाऱ्याच्या वेगाला अविनाश पोहोचतोय. बॉलला तो फेक करेल. दरम्यान धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत फलकावरती धाबा 42. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरिता आपण पाहतोय 19 धाबाची गरज. 12 मध्ये 19 बनतील का हा प्रश्न आता उभा राहिलाय कारण समोरचा संघ देखील एक ताकदीचा संघ आहे. सनी राणेसारखा एक गोलंदाज चांगला तुम्हाला पार मिळेल. अजूनही त्याचा स्पेल बाकी आहे. या मॅचमध्ये आपण पाहतोय समीकरण थोडंसं पारडं आता दोन्ही बाजूला तुम्हाला 50-50 पाहायला मिळेल कारण मैदानावरती आपण पाहतोय 2 फलंदाज जरी गमावले टीम मानकीवरी न तर देखील अजूनही बॅटर त्यांच्याकडे शिल्लक आहेत. परंतु गोलंदाजी हत्यार आहे मी म्हणेन टीम इरंदार संघाची. त्यामुळे आता या मॅचमध्ये कंबर कसावी लागेल दोन्ही संघाला यात तरी मात्र शंका नाही आहे. खरं तर आमचे दुर्भाष शिसवे येथे की जोडले गेलेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे त्यामुळे दुर्भाष तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 42 सेकंदावरती आता स्थिरावले त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये आपण पाहतोय 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 19 धाबांची गरज आहे. दोन्ही बॅटर मैदानावरती आता सेट झालेत. एका बाजूला हेमंत मराडे त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय राज गडगे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. यांनी जर एक षटकार मारला तर मनीष यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. रितेश गडगे यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. म्हणजे षटकार मारला राजने मेहनत राज करेल परंतु त्या मेहनतीवरती नक्कीच फायदा होईल मनीषला. क्या बात आहे. सनी राणे येतोय राईट मोर द विकेटना. पहिला बॉल फटका फसलाय. स्वतः सनी राणे पोहोचेल बॉलवरती. दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. खरं तर दूरवरून आपण पाहतोय वेगानं भरपूर पोहोचला होता भुऱ्या. आपण पाहतोय खरं तर प्रचंड वेगानं तो पोहोचला होता कारण इरंदाज संघ आपण नेहमीच पाहतो यंगस्टरचा भरणा असलेला संघ परंतु भरपूर सराव ते करतात. चंदू मेहरच्या नेतृत्वाखाली नेहमीच संघ खेळत असतो आणि जवळजवळ आपण पाहतो लॉंगॉनवरून भुऱ्या धावत पळत पोहोचला होता चेंडूला गॅदर करण्यासाठी बॅकअप देण्यासाठी. हेच तर इरंदाजचे क्रिकेट आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मी म्हणेन पंकज बोले असतील निलेश मराठे असतील यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच संघ मैदानावरती खेळत असतो. श्री गणेश मानकिवली आज या मॅचमध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 18 धाबांची गरज आहे. ऑन साईडला खेळलाय परंतु फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भुऱ्या आहे त्यामुळे काळजी नाहीये टीम एरंदाडकरांना. एक झेल चांगला तिथे टिपलाय आणि अखेर आता मैदान सोडावं लागतोय. अजून एक दे धक्का टीम मानकिवलीला. बॅटर हेमंत मराठे बॅक टू द पॅव्हिलियन.
बॉलचा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे 9 बॉल आणि 18चं समीकरण आता तुम्हाला जरूर पार मिळेल. 4 बॉल माफी असावी, 10 बॉलमध्ये आता 18ची गरज आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय कुमार नवले. हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. या मॅचमध्ये अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक, 18 धाबाची इथून गरज. एकमागे एक बॅटर आउट होत चालले, परंतु धावफलक आता थोडंसं जड होत चाललंय या मॅचमध्ये. कारण 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज होती. 2 बॉलमध्ये एकच धाव तिथे एक पडली. सनी राणे एक चांगला यंगस्टर खेळाडू आहे. यंदाच्या सीझनमध्ये TTPL मध्ये देखील त्याची वर्णी लागली होती. मॅग्नापिशन बोनकुडे या टीमचं त्याने प्रतिनिधित्व केलं आहे, त्यामुळे या मॅचमध्ये आता अशा अपेक्षा वाढलेत सनी राणेकडनं. त्यामुळे आता त्याला देखील तशी प्रकारची कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. 4 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये किती धावा वसूल करतोय कुमार नवले हे देखील पाहावं लागेल या मॅचमध्ये. डिपोसिव पवित्रा घेतला होता, हलक्या हाताने बॉलला ढकलायचं होतं. एम्पिडच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टाळा वाजतायत आणि का वाजू नये देखील, कारण जिथे प्रेशर होतं 9 बॉलमध्ये, जिथे गरज होती मी म्हणेन 12 चेंडूमध्ये 19 रोखायची होती, अशा परिस्थितीमध्ये 3 बॉलमध्ये फक्त एक सिंगल खर्च केली आहे आणि धावफलक देखील पूर्णपणे स्थिरावला. एक विकेट देखील काढली आहे. लाईन चेक करावी लागेल. पंच वळतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता जाऊन पोहोचली आहे फलकावरती 44. 44 धाबा इथे मात्र जोडले गेले, त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 17 धाबाची गरज आहे. यंगस्टर खेळाडू आहे समोर देखील यंगस्टर खेळाडू कुमार नवले. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे बॅटची कडा इस्टनच्या मागे अजून एक चांगला जेल टिपलाय आणि अखेर कुमारला देखील मैदान सोडावं लागतंय. अजून एक धक्का टीम मानकिवलीला. बॅटर आउट. अजून एक खेळाडू आउट झालाय. मैदानावरती एरंदाड संघ खेळतोय. जेव्हा जेव्हा मानकिवली विरोधात एरंदाड बॅटल रंगतोय त्यावेळेस भरपूर प्रेक्षक जोडले जातात. आज देखील ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेले. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी राहुल नवदेव चव्हाण मनपूर्वक स्वागत करतोय. सामना आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही मॅच इथे रंगतीये. दरम्यान घडलंय काय, इथे देखील एसट्या आय थिंक उद्ध्वस्त झाल्या, त्यामुळे रोहन गायकरला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. एक बॅटर आउट होत चाललेत. अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव सावरायचं, याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला मी आधीच म्हटलं होतं एरंदाड संघ मैदानावरती खेळतोय. यंगस्टर खेळाडू आहेत, परंतु क्रिकेटवरती त्यांचा भरपूर प्रेम आहे आणि नेहमीच संघर्ष त्यांचा आपण पाहिला आहे. या मॅचमध्ये देखील आता त्यांचा संघर्ष वाढला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मी म्हणेन मैदानावरती सर्वात टॅलेंटेड खेळाडू आणि ज्याच्या नावावरती आपण पाहतो नेहमीच संघाची नौका पार पारण्याची क्षमता आहे, तो खेळाडू निलेश मराडे मैदानावरती दाखल झाला आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2च धाबा खर्च केल्या. सनी राणेनं जबरजबर 3 विकेट त्याने संपादित केले, त्यामुळे आता 7-17चं समीकरण या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.
बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय हाताचा पिसारा फुलवत असताना हा जेप टिपलाय आणि अखेर निलेश मराठीला देखील मैदान सोडावं लागेल. विकेट हॅट्रिक आय थिंक इथे कंप्लीट झाली आहे, त्यामुळे आता ज्यांनी ज्यांनी पारितोषिक लावलंय ते पारितोषिक आपण जमा करायचे. इथे विकेट हॅट्रिक मिळतीये सनी राणेला, फलंदाज बाद. मॅच 12 चेंडूमध्ये 19ची गरज होती. 2 धाबा खर्च करत असताना 4 विकेट संपादित केल्या सनी राणेनं. नवीन गोलंदाज दाखल होतोय आता. 6 चेंडू 17 धाबाची गरज. दर्शन पवार हा खेळाडू आता मैदानावरती दाखल झाला. पहिला बॉल दर्शनचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. बैग से करे षटकार ठोकला. धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता पुढे सरकत असताना 5 बॉलचा खेळ शिल्लक. या 5 मध्ये 11 धाबाची गरज. पहिल्या बरोबरती आशेचं किरण जागा केलंय. राज गडगेनं एक बाईक त्याच्या नावावरती देखील आहे. खरं तर सावरेची स्पर्धा त्याने गाजवली आहे. कासगावचं मैदान त्याने गाजवलंय, त्यामुळे एक बाईक त्याने देखील जिंकली आहे. या 5 मध्ये संघर्ष आता वाढलाय. 5 बॉल मध्ये 11 धाबाची गरज आहे. नीरज भोईर थोडंसं बाजूला व्हायचं. 5 बॉल 11 धाबाची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा दर्शन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टच होता. ऑन साइडला टर्न केलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. बॉलला त्याने अडवलाय. 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 5 मध्ये 9 धाबाची गरज आहे. इथून मात्र चांगली बॅटिंग आता करावी लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी चांगली होते. एक षटकार जरूर आलाय तरी देखील कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. मैदानावरती तुम्ही पाहताय दर्शन जो यंगस्टर खेळाडू आहे त्याच्या खांद्यावरती विश्वास दाखवलाय. आज साहिल भोईर नाहीये टीम मध्ये. साहिल बोराडे देखील नाहीये, त्यामुळे शेवटचा बॉलर आपण पाहतोय दर्शनच्या छोट्याच्या खांद्यावरती. या मॅचची मोठी जिम्मेदारी आहे. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 4-9चं समीकरण. हाफ ट्रॅकर बॉल होता. स्वतःवरती नाराज आहेत यावेळेस राज गडगे. पंचाकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं की हा चेंडू वाईट आहे का. हाफ ट्रॅकर बॉलला मात्र पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 बॉल 9 धाबाची गरज या मॅचमध्ये. इथून कमबॅक करत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय पुनरागमन करत असताना मी म्हणेन दर्शन पवार हा गोलंदाज मैदानावरती दाखल झाला. 1 बॉल त्याने डॉट टाकलाय. 2 बॉलवरती 8 धाबा खर्च केल्या होत्या. इथे देखील फटका तर खेचलाय परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. एक चांगला जेल तिथे टिपलाय आणि अखेर मी म्हणेन बॅटर राज गडगेला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे आता 9 धाबाची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. नरेंद्र मनोहर माळी हा खेळाडू मैदानावरती दाखल होतो आहे. मनोहर काका माळी देखील या मॅचचा आनंद घेतात. योगेशजी माळी ते देखील या मॅचचा आनंद घेतात.
त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. नेहमीच मानकवली संघ खेळत असतो. मनोहरजी माळे असतील, गणपतजी कराळे असतील, या मॅचचा आनंद घेत असतात आणि आज देखील ते ऑनलाईन जोडले गेलेत. शंकर काका भोईर हे देखील जोडले गेलेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 बॉल 9 धाबाची गरज या मॅचमध्ये समीकरण आता उरलंय. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगेल या शंकात नाहीये. 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले जरूर, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केले दर्शननं आणि आता या मॅचमध्ये समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 2 बॉल 9 धाबाची गरज. गुरदास सज्ज होतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. बॉलला तर अडवलाय. 2 धाबे ते 1 पडल्या आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. अखेर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आता रंगली आहे. शेवटचा 1 बॉल जिंकण्याकरता आपण पाहतोय अजूनही 7 धाबाची गरज. 2 ओव्हरमध्ये जबरजबळ आपण पाहिलं होतं. धाबा कुठल्या होत्या त्या म्हणजे जबरजबळ 31 धाबा होत्या. त्यानंतर 18 बॉलमध्ये गरज होती फक्त आणि फक्त 30 धाबांची, 28 धाबांची गरज होती, कारण 2 ओव्हरच्या अंती 33 धावा होत्या. त्यामुळे 2 ओव्हरमध्ये 33 बनल्या जरूर, परंतु पुढच्या 18 बॉलमध्ये 28 धाबा इथे मात्र चेस करत असताना अक्षरशः घाम फुटलाय की काय टीम मानकवली संघाला. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात आपण करतोय. टीम मिजिया बी आपण देखील रेडी राहा. शेवटचा 1 बॉल 7 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 7 धाबांची गरज असताना सामना इथे गमावलाय टीम मानकवली संघाने आणि सामना इथे जिंकलाय टीम अथर्व इरबन जयरमान एरंजाड या टीमनं अभिनंदन.